चला तर मित्रांनो, आपलं स्वागत आहे आद्रतो 22 या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आपल्या मशरूमच्या कामाला सुरुवात करणार आहे. आज आपण बॅगा भरणार आहे, कारण की कालचं आपलं काम झालेलं आहे. ते कालवण भुसा भिजून झालेलं आहे. मग तो आपण तो आहे ना सुकत घातला होता, तुमच्या भाषेत वाळत घातला होता. त्यामुळे मग ह्या 2 पंटरला आहे ना भरायला सांगितला. तेवढ्यात त्यांनी ना एक पंटर नेसता आहे ना ते असायचंच कामाचं होता, पण एक भरीत होता चांगला जाळ्या. त्याच्यामुळं मग त्याला डबल जाळी आणायला सांगितली. पण मग एवढीच त्यांनी नेली, पण दुसऱ्या जाळीला काही तो आला नाही. हो, तो लय अवघड आहे. तो म्हणजे आहे ना कलाकार चप्पल घालून तो धुतलेल्या भुसावरती जाणार. इकडं हे पिऊन प्यायचं नाही बरं का, हे आपलं औषध आहेत. ह्या गाडीने फवारा मारायला सुरुवात केला, पण याला आहे ना काय राहत आहे फवारा तेच माहिती नव्हतं. तो फवारा पहिला कसा मारितो, नादच नाही. एवढा डेंजर फवारा मारितो ना, पर एकदम ओके. म्हणजे आहे ना, म्हणजे त्याला असं वाटत होतं आतमध्ये दिल गार्डन गार्डन हो रहा है क्या. असंच तो आल्या आहे ना बाहेर म्हणत होता मला, दिल गार्डन गार्डन हो रहा है. त्याच्यामुळं मग त्याला म्हणलं बघू भाऊ आता कसा होतोय तो दिल गार्डन गार्डन. पण तो फवारा एवढा डेंजर होता, बाहेर आल्या त्याच्या डोळ्यांची अशी आगाग झाली ना, ते म्हणे शाबास. बाहेर आल्या डोळे चोळायला लागला. पण जाऊ द्या मरू द्या म्हटलं, आपलं तर काम झालं आहे ना. आपल्या काय असे कामगार पकडायचे राहतात आपण. आपलं नाद नाही करायचं, आपल्याकडं मोकार कामगार. कामगारांना आपल्या तोटा नाही. तेवढ्यात आहे ना तो मला म्हणत होता पडून व्हिडिओ काढ. त्याला म्हणलं पाठीमागून ती टाकी दिसू दे बरं लोकांना, त्याच्यावर काय नाव आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ना तुम्हाला ती पंपाची टाकी दिसावं म्हणून मी त्याचा व्हिडिओ पाठीमागून काढला आहे बरं का. तर तो तिकडून गेला आणि मग मी केला इकडून व्हिडिओ काढायला सुरुवात. मग काय एकच नंबर फवारा मारित होता. ते पाठीमागून थोडं विचित्र. तेवढ्यात आहे ना मी या गाड्या का आलो, पण हा गाडी ना नीट बॅगच न भरीत नव्हता. तिकडे आतमध्ये बॅगा ठेवायला गेलो का बॅगा सुटायच्या. त्याच्यामुळे मग मी डायरेक्ट ह्या गाड्या का आलतो. हा गाडी आपला पंटर आहे बरं का. हा गाडी ना जोरात बॅग धावायचा बरं. बघा कसं काय बॅग भरतोय. आपले हर्षद भाई आहेत बरं का. ते तोंड नाही दिसत त्यांचं, पण ते हर्षद भाई आहे. मग मी आलतो याच्या पाडीत होता, छिद्रे पाडीत होता पिशव्यांना. त्याच्यामुळे ते छिद्रे कमेंटमध्ये नक्की सांगा ते कशासाठी पाडतात. आणि हा पिशव्या लावायला ठेवलेला होता आपण. त्याच्यामुळे आहे ना आपल्या मोकार कामगार, तुम्हाला माहितीच असं ना, आपल्या कामगारांची टोळी म्हणजे मोठी टोळी. आणि या गाडी आहे ना नुसते मागं पाहून हसायचे भाऊ. यांचं आहे ना कार्यक्रमच म्हणजे अवघड होता. नुसता हातात मोबाईल यांच्या. आणि हे आपले दुसरे कोण नाही बरं का, हे आपले अभिदात आहे. यांचं आहे ना. आणि मी याच्या काही केलं मोबाईल तर कॅमेरा याच्या फिरवला, याने तिकडंच तोंड केलं भाऊ. आहे ना मला कॅमेऱ्यात तोंडच दाखवलं नाही. आता बघा कसं नाचन, बघा बरं का कसं. असं बघितलं ना कसं काय डान्सर आहे आपले का. आणि या गाड्यांचं मला विशेष वाटलं, हे नुसते मागं बघून हसायचे भाऊ. त्यांना म्हणलं कामं करा, ते नुसते हसायचेच भाऊ मागं बघून. आणि मला काहीतरी मांडे म्हणला काहीतरी. पण तेवढ्यात मी संकेत भयंकर फिरवला कॅमेरा. आणि तेवढं आपल्या ह्या गाया बघा बरं का, आपल्या त्या गाया सगळ्या आपल्या म्हणजे नाही हो, आपल्या कॉलेजच्या गाया आहे. आणि तेवढ्यात दादांकडं मी हे कॅमेरा फिरवला. पण तेवढ्यात दादा काय म्हणे माहिती, तीच ते मागं बघून हसायचं. बघितलं ना हसले की नाही. मी आलतो आपल्या गायांका, म्हटलं वासरांना भेटून यावं. लई दिवसांनी आलो आता वासरांना. आपले तुम्हाला घरचे वासरं तुम्हाला मी दाखवलेच. आपले कॉलेजचे वासरं बघा, कॉलेजच्या गायांचे वासरं. तर मला बरं वाटलं बुवा, म्हणजे असं घरी गेल्यासारखं वाटलं. कारण की मला सवय यांच्यात असं आहे ना फिरायला यायची आहे ना, लई सवय. त्याच्यामुळे ना हे आपले टीम आहे, ही आपली टीम आहे. त्याच्यामुळे मी डायरेक्ट यांना म्हणलं आता येतो मी. तर मला एक पुढं काम आहेत, व्हिडिओ काढायचे. मी तुमच्यापाशीच जर बसलो तर व्हिडिओ नाही होणार आपला संध्याकाळचा ब्लॉग नाही आहे ना. त्याच्यामुळं मग मी पुढं गेलो आता व्हिडिओ काढायला. पण माझं मनच असं म्हणजे होत नव्हतं इथून जायचं. मग थांबलं थोड्या वेळ. आता निघू आता आपण. मी आलतो तेवढ्या तिकडं, तर बॅग आता भरून चालते भाऊ. आणि तेवढ्यात आहे ना आपण आता दुसऱ्या दिवशी भेटलो आहे बरं का. आता हे दुसऱ्या दिवशीच आहे ना हर्षद भाई डायरेक्ट वरती उभे. तेवढ्यात आहे ना मी ते संकेत भाईंका कॅमेरा फिरवला. पण संकेत भाई मागं बघून हसत होते बुवा. बघितलं ना आपल्याकडे पण आहेत. आणि इकडे भाई आहे ना मोबाईल बघत होते. त्यांना लय मोबाईल गरजेचं आहे. इकडून आपले नवीन कामगार आले ते आपल्या ठाकरवाडीचे कामगार आहे बरं का, ते ठाकरवाडीच्या टोळीचे कामगार.
आलते आणि तिकडून हात जोडीत येतात. बघितलं ना कसं काय तोंड लाप्या कार्यक्रम आहे. तुम्हाला ते कळलंच असन कसा तोंड लाप्या कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे आहे ना यांना सोडायचं नाही. यांच्यावरून काहीतरी कमेंट झालीच पाहिजे. आता मी इथं स्वतः काम करीत होतो ना, हा पहिला हा पिस्तूल आहे ना इकडं मोबाईलवरती ना हात करीत होता. आमचे व्हिडिओ काढायचा ना, हा बघा कसा करतो आहे. यो यो नुसता पीस करायच्या कामाचा. हा बघा कसं काय पीस करीत. आणि वरून त्याला म्हटलं कायला पीस करलं, तो निघून गेला डायरेक्ट. मग असं कुठं आज दिली जाळी फेकाटून. त्याला वाटलं त्याच्या घरचीच जाळी काय. आणि इकडे संकेत भैया बसलेच होते तर लगेच आपण त्यांना घेतलं बरं का. संकेत भैया दमले होते म्हणून ते बसले होते. पण तेवढ्यात मी त्यांच्या कॅमेरा फिरवला आणि त्यांनाही राग आला भाऊ. पण मी परत याने लगेच तोंडला पावलं भाऊ. याचं काही खरं नाही वाटत. आणि इकडं लगेच दुसरी टोळी आली ती आपली. इकडं याला ओळखलं जातं ना आपले निळवंड्याचे डावरे, कुणाल डावरे ते आहेत. इकडं शुभम पांढरकर आहेत. आणि इकडं हा पिस्तूल आहे ना, तुम्हाला मी पुढं जाऊन सांगत होतो कोण आहे. वाट पहा आणि याच्यावरून 100% कमेंट करा. 2-4 जण आहे ना यांच्यावरून कमेंट झालीच पाहिजे. आणि यांच्यामुळं आहे ना हे झालंच पाहिजे. आता मी बोर्डच लावित होतो पण हर्षद भैया डायरेक्ट वाचायलाच लागले भाऊ. हर्षद भैया म्हणतात मी तुम्हाला वाचून दाखवितो. पण मीच हर्षद भैयाला म्हणलं मीच वाचून दाखवितो. मग मी वाचलं TRRS असं वाचित होतं. पण तेवढ्यात हर्षद भैयाने कॅमेरावर हात ठेवला भाऊ. पण आता ते बोर्ड लावायचा होता. मग त्याची काहीतरी सोय करायला नको का. मग बोर्ड कुठं लावायचा हे आमचं चालू होतं. तर तेवढ्यात ते संकेत भैया तिथं बसेल आम्हाला दिसले. मगाच्या जागेवर बसले होते, हलायलाच तयार नाही संकेत भैया. मोक्कार दमले होते. मोक्कार म्हणजे मोक्कार. त्यांना नुसतं विचारलं मी खोचित होतो मी आहे ना हे बोर्डचं आहे ना चांगलं करीत होतो. तर मला लगेच आहे ना दुसरेच जण काय म्हणतात तिथं नको लावू. आता कुठं लावायचं भाऊ आता तुम्हीच. आणि तेवढ्यात आहे ना लावायला लागलो आणि हा गडी झाडीत होता. आणि ना ते लावायचं तसंच ठेवलं तो बोर्ड. आणि ना आपण गेलो आतमध्ये. तुम्हाला आतमधलं दाखवितो. कारण की काल आपण करेल चमत्कार आहे ना तो इथं होता सगळा. मग आहे ना तुम्हाला जवळून दाखवलं. तेवढ्यात मी झाडायला लागलो. मला काही समजलंच नाही. मी झाडायला लागलो म्हणजे माझं अचानक असं म्हणणं झालं की मी झाडावं. म्हटलं आईला झाडलं. आणि ना तुम्ही ना कमेंट करून सांगा का हे पोरं गाणं कोणतं म्हणत होते भाऊ. यायला मलाच नाही समजलं भाऊ हे पोरं आहे ना गाणं कोणतं म्हणत होते. त्याच्यामुळं मी त्यांना म्हणलं भाऊ परत म्हणून दाखव. पण ते काही म्हणायला तयार नाही. हा गडी इकडं भूस भरायला कुदला होता. तो आपला तोंडला बघितला ना. बघा आत्ता शिक व्यवस्थित टाकलं आहे बरं का. त्याला मगाशी मी बोललो होतो तेव्हा त्याने व्यवस्थित. आणि इकडं नारळाच्या शेंड्या फेकायला लागला होता तो. याच्यावर 100% कमेंट करा. आणि हे माकड आहेत बरं का आपले माकडं. हे अशा माकडांना टोलवणारे असं. याला तेवढ्याच म्हणलं काला मारीत त्याला. तो म्हणे तुला काय करायचं. आता म्या काय करायचं सांगा बरं. आणि तेवढ्यात मी झाडायला लागलो होतो तिथं परत झाडायला लागलो. मला म्हणजे असं आहे ना करमतच नव्हतं. मला नाही असं वाटायचं मॅडम नाही तर सर पटकन तिथं येतील आणि पाहतील म्हणून मी झाडलं पाहिजे बघ. म्हणजे मला आहे ना असं वाटलं म्हणजे ना 100% वाटलं. आणि तेवढ्यात मला मॅडमचा फोन आला भाऊ. मॅडमचा फोन आला म्हणे कोडवर काम आलं आहे आपलं आठवत. तेवढ्यात आहे ना मी इकडं आहे ना हे विटन ते फेकायला लागलो होतो तिकडं. पण तेवढ्यात म्हणलं एखाद्याच जर बसली तर कामवाला बस. कोण आला होता. हे माझे कोणी स्टुडंट आहेत ओळखलं ना. स्टुडंट नाही सॉरी ते फ्रेंड आहेत. ते आपण मशरूमचा कॅफेटेरिया साफ करून राहिले. त्यामुळे ना त्यांना झाडायला सांगितलं. इकडे झाडू राहिले तिकडं त्याला लाज नाही वाटत. त्याला वाटत नाही. मी डायरेक्ट तुम्हाला स्पष्ट सांगतो. बघून घ्या त्याचा चेहरा. त्याला लाज वाटतच नाही. कारण तो हाताची गाडी सगळे काम करून राहिले. तो हाताची गाडी घालून आणि याला तर फारच काय नाही. तो सुद्धा पूर्ण बसलेला आहे. पण काहीतरी काम करून राहिलाय. गवत उपटू राहिलाय. त्याच्यामुळे याला थोडंसं काहीतरी म्हणावं लागेल. पण त्याला अजिबात लाज नाही. तो बघतोय सगळ्यांचं. आणि चक्क ब्लॉगरच्या हातात खराट आहे म्हटल्यावरती त्यांनी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे ना. का नाही सांगा बरं तुम्ही. केलं पाहिजे ना. बघा काय करतोय तो. मग याला येडे साडे म्हणायचे काय म्हणायचं आता. काय लय अवघड झालेलं आहे सध्या. चला मग आपण आता परत काम करताना भेटू आता. तेवढ्यात आपल्याला सगळं कामावरून झालं. मग आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बरं का.